रामकृष्ण हरी मंडळी, बघा सकाळच्या 6 वाजलेत. पिलरला जायचे बाहेर, कुठं त्याच्या स्पर्धा आहेत कबड्डीच्या. बघा असे वांगे शिरले, लसूण सोलून घेतलाय, त्याला करायची वांग्याची भाजी. बघा त्या वांग्याच्या भाजीला हवरी घालायची, भाजून घेते चांगली, नंतर ते कुटून घेते उकळ. ही घेतले मीठ आणि हळद. आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचंय. हा का मीठ आणि हळद असं भरून घ्यायचं. वांगे चिरून घेतले तर असे मस्त किती मीठ हळद भरून घेतलं ना म्हणजे चव लागते वांग्यांना, दुसरं नाही काय. हे कढीपत्ता, ही लसूण खोबरं टिचून घेतलंय, ही कोथिंबीर आणि हे हावरीचा कुटया भाजून घेतलेली, मागाची हावरी बारीक करून घेतली. मग आता देते तेल टाकून. बघा असं तेल घेतले टाकून आता गरम होऊन देते. जिरे मोहरीची फोडणी देते. असं घेतले तेल टाकून. थांबताडे कोथिंबीर, आपलं खोबरं लसूण असं चांगलं लाल करून घ्यायचं. आता हा बघ लाल झालंय असं मस्त. हा बघ आता त्यात घ्यायचे वांगे घालून. नंतर आपलं हे घरचा मसाला आहे, मसाला घ्यायचा टाकून. कढीपत्ता टाकायचा राहिलाच नाही, लक्षात नाही, तेलात टाकायचं. असं थोडा वेळ ठेवायचं. नंतर अशी थोडी कोथिंबीर घालून घेते. बघा अशी थोडी कोथिंबीर घालते. अजून थोडीशी ठेवली आपल्याला वरून भाजीला कड आल्यावर टाकायला. दोन 3 मिनिटं चांगलं असं परतू घ्यायचं. परतू घ्यायचं असं चांगलं 2-3 मिनिटं. मग हे हावरीचा आणि थोडा मी कारळ्याचा कूट घेतला, हे घालून घ्यायचा. थोडं अंगापुरतं पाणी घालायचं, थोडं शिजायला, लय पण नाही घालायचं. मापात असं थोडं पाणी घालून घ्यायचं. आणखीन थोडंसं घालते. गॅस घेते फुल करून. थोडं शिजत तर गॅस फुल करायचा म्हणजे वांगी किरबजत नाहीत, नाहीतर मग लवकर वांगी शिजत नाहीत. असे दाटसर झाल्यावानी जाडपाना येतो त्यांना. इकडं बघा आता असं झालंय शिजून आपलं. हवा का असं मस्त झालंय शिजून. त्याच्यात अशी थोडी कोथिंबीर घेते घालून. इकडे चालल्यात चपात्या. पिल्ल्याला जायचंय सकाळ सकाळच.
7ला जायचे या. त्याच्याच कबड्डीचं स्पर्धा आहेत वाटतं, त्याच्यामुळं ते जायचा या. त्याच्यामुळं राखले लवकर. काय इकडं असं पीठ आहे, ह्याच्यामध्ये आपलं दूध आहे. अशा चपात्या लाटून घेते. इकडं अशी भाजी या. रामकृष्ण हरी मंडळी बघा, सकाळच्या 10 वाजलेत. गाया गुरं इकडं पाणी पाजून झाले तर काशी बांधले. तर इकडं बघा मागाशी ओवली की काय ह्या पाडीला आपल्या येसन ओवली आहे. लईच ताप द्यायची, पळवायची समजा ह्याच्यात, म्हणून तिला ओवली येसन. ही यायलाय आपली महिन्याचं टाइम आहे हिला. ही ये बाबा कोंबड्या खायासाठी माझ्या मागं पळत्यात. खायला टाके ना कशी टाकते. थांबा जरा, पाणी प्यातावर टाकते. इकडे एक ही आजारी होती म्हणून हिला आतमध्येच ठेवतो. मागं चालली कुटी. दुपारची 3ला टाकावं लागतं ना खायला दुपारचं. त्या पाठीमागं काय हाईत घातलेल्या. तिकडं ती करतात कुटीने आवाज नाही यायचा तिकडं, त्याच्यामुळे लांबूनच धावते. बघा मका, ऊस, गिन्नी गोल, आणखीन घास एकच टाइम असतो. अशी ह्याची कुटी आहे बघा. बघा अशी चिकातली मका आहे, प्युअर चिकातली. ह्या बघा असं दूध निघते. ह्या बघा आता उद्या परवा आपल्या मुरगास करायचं चालू व्हायचं या. उद्या परवा करायचंय मुरगास आपलं. असं कोंबड्यांना रोज भुसा टाकतो. काय भुसा घेतलाय खालून, हे काय इकडे टाकते. आता चला या खावा. असं भुसा टाकल्यावर अंडे निघतात भरपूर. भुसा असतो ह्यांना खायला, रोजची 10-15 अंडे निघतात आपले. या 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 बारकाले पिल्ल सोडते. इकडे बारकाले पिल्ल आहेत खुरवड्यामध्ये. थांबा चला या बाहेर. चला या. इकडं खाऊ टाकलाय तुम्हाला. चला या खायला या. चला माझ्या माग चला या. या बघा अशा खात्यात कोंबड्या.